महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। श्रीरामपूरकरांनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। आता तुम्ही श्रीरामपूरकरांसाठी काय बोलू शकता? खरा सर्व धर्म समभाव हा श्रीरामपूरकरांनी परत दाखवून दिलेला आहे। श्रीरामपूर हा स्वाभिमानी आहे आणि श्रीरामपूरचा स्वाभिमान हा कुठेही वाकणार नाही हे दाखवून दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये विकास कसा असतो ते आता तुम्हाला सर्व आम्ही मिळून दाखवून देऊ। श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती, श्रीरामपूरची जनता त्रस्त झाली होती आणि आता त्या त्रस्ततेतून त्यांना कशी मुक्ती देता येईल आणि श्रीरामपूर गाडी घसरली होती विकासाची ती परत रुळावरती आम्ही आणून देऊ। सर्व श्रीरामपूरच्या जनतेचा धन्यवाद, मायबाप सर्व मतदारांचा धन्यवाद। जे राजकीय भूकंपाची जी भूमिका होती, राजकीय भूकंप, आता हा राजकीय भूकंप कसा येणार? पहिल्या दिवसापासूनच काही राजकीय भूकंप नव्हता, काहीच नव्हता। आम्ही अगोदर सांगितलं होतं आम्ही 18+ सीटं निवडून आणू, नगराध्यक्ष कमीत कमी आम्ही सांगितलं होतं 7,000 मतांनी निवडून आलो, ते सत्य झालेलं आहे। सर्व संघटनेचा जे स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांच्या काँग्रेसची जी बळकट संघटना होती यांनी दाखवून दिलं की श्रीरामपूर हे फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारावरती चालणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।